पुणे जिल्ह्यामध्ये लेक लाडकी योजनेअंतर्गत एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या 9,482 मुलींना लाभ मिळालाय। 3 वर्षात सुमारे 4,74,00,00,000 रुपयांचा निधी वितरित केलाय। मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणं, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी ही योजना राबवली जाते। पुणे जिल्ह्यामधील 13 तालुक्यांमध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यासाठी जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे। वर्षभरात ठिकाणं निश्चित केली जातील। गरीब विद्यार्थ्यांना प्राधान्य देत शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। नाशिक जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग दाटू लागलेत। मंगळवारपर्यंत नाशिकमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे। दरम्यान नाशिकमध्ये उन्हाचा कडाका सुद्धा वाढलाय। सध्या नाशिकचा पारा 39 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। मालेगावात पारा 40 पार गेलेला आहे। उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे मराठवाड्यातील 75 मध्यम प्रकल्पातील जलसाठा 48% खाली घसरलाय, तर 758 लघु प्रकल्पामधील पाणीसाठा 39% कमी झालाय। मध्यम प्रकल्पामध्ये 48% पाणीसाठा शिल्लक आहे। मात्र यंदा अल निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे असा अंदाज वर्तवलेला आहे। आज दुपारनंतर दक्षिण मराठवाडा आणि उत्तर खानदेशामध्ये पावसाळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। 20 आणि 21 एप्रिलला पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, बीड, लातूर, नांदेड आणि विदर्भातील अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लागेल असा अंदाज आहे। या भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसतील असाही अंदाज आहे।